प्रश्न विचारला. अतिरेकाचा बिमोड जो पण होत नाही, आमची लढाई संपलेली नाही आणि जिकडे अतिरेकी कारवाया झाल्या तिथे आमचं युद्ध चालू राहणार आहे. ही आमची भूमिका स्पष्ट आहे. म्हणून मित्रो, आपल्या सर्वांचं या प्रसंगाला आपण एकोप्याने आहात. आमचे एनसीसीचे कॅडेट्स आले, जोरदार टाळ्या आमच्या एनसीसीच्या कॅडेट्स, आमच्या माजी सैनिकांसाठी. आपल्याला आमचे जे इतर माजी सैनिक त्यांचे अभिनंदन करायचंय. आणि 21 तारखेला आपली सिंदूर रॅली आहे. त्या सिंदूर रॅलीमध्ये ऑपरेशन सिंदूर म्हणजे आमच्या भगिनींचा सिंदूर जो लावलेला आहे तो सिंदूर पुसण्याचं जे काम केलेलं आहे तर त्या विरोधामध्ये आमचा लढा आहे हे सांगण्याकरता 21 तारखेला टावर पासून महिला मोठ्या प्रमाणावर आपण सहभागी व्हावं आणि जोरदारपणे संधी रॅली 21 तारखेला सिंदूर रॅलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं. पुनश्च आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद. तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेले होते आज आणि रॅली चालू आहे. आणि पाकिस्तानी आतंकवादी यांनी पहलगामवर जे पर्यटक होते, निष्पाप पर्यटक होते, त्यांची हत्या केलेली होती. त्यांच्या हत्येच्या विरोधात भारत सरकारचे सैनिकांनी ऑपरेशन सिंदूर राबविलेलं आहे. आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये जे 9 दहशतवाद्यांचे तळ हे नेस्त नाबूद करण्यात आलेले आहे आणि दहशतवाद्यांना कंठस्नान करण्यात आलेले आहे. आणि अशा सर्व भारत सरकारच्या सैनिकांना हजारो